like a test that I fail, so depressed when I can't seem to get out. But something deep inside. वसंतगड, तळबीड, तालुका कराड. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहात स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचा वसंतगड, तळबीड, तालुका कराडमध्ये असणारा हा गड NH4 नॅशनल हायवे 4 पासून अगदी जवळ आहे. वसंतगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कराड यांच्या दरम्यान रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे. वसंतगड आणि तळबीड गाव हे वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्यांची गावं म्हणून ओळखली जातात. वसंतगडची निर्मिती शिलाहार भोज या राजाने केली. इसवी सन 1659 मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. मसूरचे पूर्वापार जहांगीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेने चाकरी केली, अर्थात महाराजांना विरोध करणे त्यांना भागच पडले. महादजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगती प्रतापगडच्या आखाड्यात पण उतरले. त्यात खान संपला, शाही फौजेचे दानादान उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांच्या हाती चिता गवसला. महाराजांनी त्यांचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला. याच महादजीला 8-10 वर्षाचा पोरगा होता. जिजाऊ साहेबांनी अगदी आजीच्या मायेने या पोराला आपल्यापाशी सांभाळलं आणि त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला. चिंचीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्काम केल्याच्या वार्ता केल्या जातात. गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडीमाराने भग्न केलेले आहे. त्या अवस्थेतच आपल्याला ते पाहायला मिळते. गड तळबीड करून चढताना गडाच्या दरवाजापाशी गेल्यानंतर डाव्या हाताला गणेशाची घुमटी आकारातील मूर्ती आपल्याला आढळून येते. गडावर आल्यानंतर एक नव्हे तर 28 अशी स्थळं आहेत जी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहू शकता. आणि इथे आल्यानंतर गड पर्यटनाच्या दृष्टीकडून न पाहता तो समजून घेण्याकडे जास्त कल इथल्या शिवभक्तांचा आणि शिवसैनिकांचा जातो. वसंतगड चढताना एक निदर्शनास आले की जागोजागी नियमांच्या पाट्या लावलेल्या आहेत. कारण की जे पर्यटक जातात गडावरती ते कुठेही कचरा, प्लास्टिक असेल किंवा बॉटल्स असतील पाण्याच्या, इतरत्र फेकू नये म्हणून या सगळ्या सूचनांची फलकं लावलेली आहेत. तर हा बघा गणपती मंदिर. पहिल्यांदा आपण या प्रवेशद्वारापाशी पोचलेलो आहोत आणि गणपती मंदिर डाव्या साईडलाच होतं. हे मुख्य प्रवेशद्वार आहे जे इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. त्याच्यानंतर तिथे जवळच असं आज्ञापत्र लावलेलं आहे, ते जरूर वाचा. मी इथे सांगत नाही तुम्हाला, कारण तिथे गेल्यानंतर वाचण्याचा एक वेगळाच आनंद तुम्हाला मिळेल. गडाच्या पायऱ्या चढून आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला एक हनुमानाचं मंदिर आहे, तिथे आपण निघालेलो आहोत आता. या मंदिराचा वरचा भाग जरी आत्ताच्या काळातला नवीन असेल तरी तिची मूर्ती जी आहे हनुमानाची ती पाषाण दगडातली आहे अशी निदर्शनास आली आम्हाला. हनुमान मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आल्यानंतर एक जे इथे पर्यटन येतील किंवा शिवभक्त येतील त्यांच्या सोयी व्हाव्यात म्हणून इथे सर्व स्थळांची इथे माहिती देणारा एक फलक लावलेला आहे. तो जरूर तुम्ही वाचा आणि त्या प्रत्येक ठिकाणाला तुम्ही भेट द्या. अजून एक इथे असंच शिवकालीन पत्र, एक पराक्रमांचं पत्र इथे लावलेलं आहे, ते पण तुम्ही जरूर वाचा. एकानेक पत्र जिथे आज्ञापत्र असतील किंवा अन्य पाट्या असतील त्या तुम्ही वाचा. तिथूनच डावीकडे आम्ही शिवकालीन विहीर पाहिली, ती पण तुम्ही बघा कशा पद्धतीने त्याचं अजून पण पाणी, म्हणजे आता जवळजवळ उन्हाळा सुरू होईल, 12 महिन्याचा काळात हे पाणी साचतं इथे. फक्त एवढंच की तिथे अजून फिल्ट्रेशन झालेलं नाही, त्यामुळे ते पिणे योग्य नाही असं तिथील काही लोकांचं मत आहे. विहीर पाहून झाल्यानंतर चंद्रसेन मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो. तिथे असा ग्रामपंचायतीचा एक किल्ले वसंतगड ग्रामपंचायत म्हणून एक बोर्ड लागलेला आहे आणि समोर दिसते ते तुम्हाला चंद्रसेन महाराजांचं मंदिर होतं. हे नरसिंह मंदिर आणि बाजूलाच एक छोटं शिवलिंग आहे, तशा समोर नंदी आहे.
इथेच ते फिल्ट्रेशनचं म्हणजे आता नव्यानेच इथे पिण्याच्या पाण्याचं ॲक्वागार्ड वगैरे बसवलेलं आहे. त्याच्या बाजूलाच उजव्या साईडला विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं त्या जुन्या मूर्त्या आहेत आणि आता नवीन मूर्त्या अशा आहेत तिथे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच बरोबर पाठीमागच्या साईडला दुसरं एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. हे मंदिर पण एकदम शिलाहार राजा भोजच्या जमान्यातलंच असल्याचा एक भास होतो, कारण त्याची बांधणी वगैरे संपूर्ण जुन्या काळातली आहे. बाहेर अशा 2 मूर्त्या आहेत, गणपतीची एक आहे, अजून एक आहे आणि त्याच्यात आतमध्ये असं शिवलिंग आहे. थोडासा जीर्णोद्धार झाल्यामुळे थोडा नव्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि महादेव मंदिराच्या बरोबर समोर म्हणजे डाव्या साईडला चंद्रसेन मंदिराच्या डाव्या साईडला येताना इथे असे एका वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथे एक आपण इमॅजिन करू शकता की त्या कशा पद्धतीचा वाडा तिथे असू शकला असता किंवा असेल तिथे. त्यानंतर इकडे म्हणजे आम्ही ज्यावेळी गेलो तेव्हा चंद्रसेन महाराजांची दुसऱ्या दिवशी यात्रा होती, तर तिथे सगळे पब्लिक आणि जास्तीत जास्त लोक होते. सो तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. असा लुक चंद्रसेन महाराजांचा मंदिराचा दिसतो. जर महाराजांचा यात्रेचा जो व्हिडिओ आपण एक केला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो आय बटनवरती वरती देतोय मी, तर तो प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही. तर आपण मंदिराकडे जायचं आहे. मंदिराच्या अगदी जवळी आणि मगाशी पाहिलेल्या आपण महादेवाच्या मंदिराच्या बरोबर डाव्या साईडला उजव्या साईडला तिथे एक चोर गुफा आहे. चोर गुफा म्हणजे असा त्याचा अर्थ लावू शकतो आपण की जेव्हा मावळे म्हणजे संरक्षण करतात किल्ल्याचं, तेव्हा गनिमांपासून संरक्षित राहण्यासाठी किंवा गनिमांना त्यांच्या बरोबर वार करण्यासाठी त्यांच्यावरती अशा एका चोर गुफेत लपून बसण्याचा एक मानस असेल त्यावेळच्या लोकांचा किंवा त्यावेळच्या मावळ्यांचा, असा एक त्या चोर गुफेकडे बघून आपला समज होतो. त्याच्यानंतर आम्ही गेलो की पहिल्या बुरुजाकडे, म्हणजे जो पूर्वेकडे बुरुज आहे पूर्वेच्या बुरुजाकडे गेलो. अशा खाचा आहेत तिथे, ते आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की गनिम जेव्हा असे वर येत असतात त्यांच्यावरती वरतून प्रहार करण्यासाठी ह्या खाचा बनवल्या असाव्यात असा एक आपल्याला समज होतो. तिथला प्रत्येक बुरुज, तिथला प्रत्येक कडा एक इतिहासाची आपल्याला एक नवीन ऊर्जा देऊन जातो, यात तीळमात्र शंका नाही. हा पूर्वेकडचा बुरुज आपण पाहिला आणि तिथून दिसणारा हा सह्याद्रीचा नजारा शांत डोकं ठेवून एकदम पाहावासा वाटतो. त्याच्याच बाजूला अशी एक शौच कूपा आहे. शौच कूपा म्हणजे आपले जे शौचालय आत्ता आहेत नव्या जमान्यातले, तर पूर्वी कशा होत्या, शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कशा होत्या शौच कूपा, ते आपल्याला आता बघायला मिळालं. पूर्व बुरुजाचा हा बोर्ड आहे. प्रत्येक ठिकाणाच्या बोर्डच्या खाली एक नोट दिलेली आहे, म्हणजे एक सूचना दिलेली आहे, ती आवर्जून तुम्ही वाचा. शौच गुफेच्या बाजूलाच थोड्या अंतरावर गेल्यानंतर परत एक चोर गुफा आपल्याला दिसते. चोर गुफा याचा अर्थ आपण लपून बसणे, तिथे लपून बसणे आणि गनिमांपासून गनिम कसा येतोय तो त्याच्यावर प्रहार कसा करता येईल त्यासाठी त्या गुफा बांधल्या असाव्या. त्याच्यानंतर आपण इकडे दक्षिण बुरुजाकडे आलो आहे. दक्षिण बुरुजाची थोडीशी पडझड झाली आहे, पण तिथे गेल्यानंतर वरती सह्याद्री निहाळताना, सह्याद्री पाहताना एक वेगळाच आनंद तुमच्यात नक्की एक ऊर्जा तुमच्यात येईल, त्यात तीळ मात्र शंका नाही.
दक्षिण बुरुज पाहिल्यानंतर मी निघालो पश्चिम बुरुजाकडे. पश्चिम बुरुजाकडे जाताना एक छोटंसं तळं पुन्हा एकदा मला लागलं. अशी 5-6 तळी तिची छोटी मोठी आहेत. त्यातली मेन जी तळी आहेत ती कृष्णा आणि कोयना. त्याच्या मागचा कृष्णा आणि कोयनाचा असा समज आहे की कृष्णा तळं जेव्हा भरतं तेव्हा ते कृष्णेला जाऊन मिळतं, कृष्णा नदीला, आणि कोयना तळं जेव्हा भरतं तेव्हा कोयनेला नदीला जाऊन मिळतं. त्यामुळे त्यांची नावं अशी आहेत. हा आहे पश्चिम बुरुज. पश्चिम बुरुज एकदम कणखरपणे सह्याद्रीवर अजूनही तसाच 350 वर्षानंतर उभा आहे. हे पाहून अगदी मन भरून येतं. आणि तिथे गेल्यानंतर तो एक एक पायरी चढताना असं वाटतं की या पायऱ्यांवरून कधी काळी माझे राजे गेले असतील, माझे हंबीरराव बाजी मोहिते गेले असतील आणि इथले मावळे गेले असतील. त्या पायऱ्यांना स्पर्श केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्या मनात येते, माझ्या मनात येते. तुम्ही जेव्हा जाल तुमच्याही मनात तशीच येईल. चहूबाजूचा सह्याद्री निहाळताना वसंतगडावरून एक सह्याद्रीचा आपण भाग आहोत, या महाराष्ट्राच्या मातीचा भाग आहोत, याचा खूप मोठा अभिमान आपल्या मनात किंवा माझ्या मनात त्यावेळी आला. कुणीतरी नक्की म्हटलंय की या सह्याद्रीची सहर एकतर वारा करू शकतो, दुसरा वाघ आणि तिसरे मराठी. हे असं का म्हटलं असेल, ते स्वराज्याचा एक एक गड चढताना आपल्याला ते अनुभवता येईल. गडावर गेल्यानंतर फक्त पर्यटनाच्या दृष्टीकडून त्या गडाकडे पाहू नका. तिथे आपले राजे, आपले मावळे, आपले सेनापती कसे जगले असतील याचा एक अनुभव घ्या, तिथे एक समजून घ्या, तिथला एक सहवास इमॅजिन करा. तिथून गेल्यानंतर पश्चिम दरवाजाचा हल्लीच जीर्णोद्धार झालेला आहे जुन्या पद्धतीने. म्हणजे जुन्याच्या घाण्यावरती जे मिश्रण तयार करून जे आपण पाहिलं, खूप म्हणजे न्यूजला पण आलेलं की इथला पश्चिम दरवाजा जो आहे, जो नाईकबा देवळाच्या दिशेनं असं त्याचं तोंड आहे, तर त्याचा जीर्णोद्धार हल्लीच झालेला आहे, त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे. तो एक नवीन आपल्याला ऊर्जा देतो की अजूनही आपले गड किल्ले आपण शाबूत ठेवू शकतो, फक्त तेवढी इच्छाशक्ती हवी आहे आपल्याकडे. हा असा झालेला आहे नवीन पश्चिम दरवाजा. इथून बरोबर समोर नाईकबा मंदिर असल्याने नाईकबाचा नारळ काही लोक इथूनच देतात. आणि हे आपल्याला पाहायला मिळेल कोयना तळं, आणि याच्याबरोबर त्या साईडला आहे कृष्णा तळं. म्हणजे ही कोयना तळं पाहिलं, त्याचं तळं पूर्ण भरल्यानंतर ते कोयनेला जाऊन मिळतं. आणि हे कृष्णा तळं आहे. हे कृष्णा तळं जाऊन कृष्णा नदीला त्याचं पाणी जातं, म्हणून ह्या 2 तळ्यांची नावं कृष्णा आणि कोयना तळे असे आहे. इथलंच पाणी उचलून तिथे मंदिराची इथे त्याचं साठवणी केली जाते आणि तिथून ते फिल्ट्रेशन ॲक्वामधून करून लोकांना, म्हणजे गडावरती येणाऱ्या पर्यटकांना असतील, तिथल्या लोकांना असतील राहण्याला, दिलं जातं. हा जो तुम्ही स्तंभ पाहताय तो सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते आणि तिच्या ज्ञात अज्ञात वीर मावळ्यांसाठी केलेला सन्मान ध्वज आपण म्हणू शकतो. तो तिथे काही प्रतिष्ठानच्या वतीनं केलेला आहे. त्यांच्या समाधी इकडे आहेत, ज्याचा आपण दर्शन घेतोय. सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या स्मरणार्थ इथे हे ध्वज होतं आणि समाधी त्याच्याबरोबर कृष्णा तळ्याच्या बाजूलाच आहे. असा बोर्ड लावलेला कृष्णा तळ्याचा. पश्चिम दरवाजा, कृष्णा तळे पाहिल्यानंतर, कोयना तळे पाहिल्यानंतर उत्तर बुरुजाकडे जाताना हे एक छोटंसं पुन्हा एकदा तळं आपल्याला भेटतं. त्यातलं पाणी पिण्यायोग्य नसलं तरी ती तळी त्या गडाला थंड ठेवण्यात अगदीच मदत करत असतील असं आपण म्हणू शकतो. हा आहे उत्तर बुरुज. उत्तर बुरुजाची पण आता सध्या तरी चांगली अवस्था आहे, पण त्या जीर्णोद्धाराची गरज आहे त्याला. जसं पण आपलं पुरातत्व खातं पुढे येते, काही प्रतिष्ठानं पुढे येतात, लवकरच त्याची पण जीर्णोद्धार होईल यातील मात्र शंका नाही. उत्तर बुरुजाच्या एका पाठीवरती एक छान अशी आठवण लिहिली की आठवणी कोरायच्या असतील तर त्या मनावरती कोरा, बुरुजांच्या दगडावरती किंवा गडांच्या दगडावरती कोरू नका. ही जे गड आहेत ते आपल्याला सह्याद्रीने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली एक देणगी आहे, ती जतन करणे हीच आपलं कर्तव्य आहे. छत्रपतींनी आपलं स्वराज्यासाठी आणि आपल्यासाठी ह्या मोठ्या देणग्या देऊन ठेवल्या.
आपल्याला स्मरण करण्यासाठी, आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी, तर त्यांची योग्य निगा राखण्याचंच आपलं कर्तव्य आहे। उत्तर बुरुजावरील हा ध्वज होता आणि उत्तर बुरुजावरून आपण हे सह्याद्रीचं पसरलेलं जाळं पाहताय। उत्तर बुरुजाकडून मंदिराच्या दिशेने जाताना अजून एक छोटंसं तळ इथे आपल्याला पाहायला मिळते। जवळच त्याच्या तळ्याच्या जवळच अजून एका वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या गोष्टी पाहताना इथे कसं जीवन त्या काळी असेल याचंच एक अनुभव आल्याशिवाय राहत नाही। त्याचबरोबर पुढे जाऊन 350 वर्षानंतर सुरू झालेला हा चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळतोय। या चुन्याच्या घाण्यावरती मिश्रण तयार करून आत्ताचा जो पश्चिमेचा दरवाजा होता, पश्चिमेचा बुरुज होता, तो ढासळलेला पूर्ववत करण्यात या चुन्याच्या घाण्याचं मोठं योगदान आहे। तर हा चुन्याचा घाणा आपण बघण्यायोग्य आहे आणि खरंच तो जाऊन तिथे अनुभवला पाहिजे की कशा पद्धतीने त्या काळी हे सगळं व्हायचं। तर अशा पद्धतीने आपण पाहिलात वसंतगडाचा एक नजारा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना पण आपल्या शेअर करा।